छत्रपती शिवाजी महाराज चौक माढा येथे सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली तसेच माढा परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने तुकाराम मुंढे यांची एफडीआय आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी त्यांनी उचललेल्या पावलांचे स्वागत करत दूध अभिषेक करण्यात आले। शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले की भेसळयुक्त दूध व्यवसायावर कारवाई झाल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाला योग्य दर मिळण्यास मदत होणार असून दुधाचे भाव वाढण्याची अपेक्षा आहे। याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ दूध अभिषेक करण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांनी प्रमुख मागण्या मांडल्या। तुकाराम मुंढे यांचा एफडीआय आयुक्त म्हणून 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। त्यामुळे संबंधित खात्यात पारदर्शकता व शिस्त निर्माण होईल असे शेतकऱ्यांचं मत आहे। तसेच त्यांची साखर आयुक्तपदी देखील नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यामुळे साखर उद्योगातील गैरप्रकारांना आळा बसेल, कारखानदारांवर वचक राहील, शेतकऱ्यांना 15 दिवसांच्या आत ऊस बिले मिळतील आणि सहकारी संस्था व साखर कारखान्यांमध्ये पारदर्शक कारभार होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात आबा साठे, पिंटू काशीद, सचिन करळे, बालाजी खेडकर, जितेंद्र जमदाडे, संदीप साठे, गौतम शिंदे, सचिन वाघ, सुनील वाळगड, सत्तार मुलानी, सतीश जमदाडे, काका पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते। पण आमची मूळ मागणी असेल की त्यांना साखर आयुक्त म्हणून त्यांना तो पदभार द्यावा, एवढी मागणी असेल। त्यांना तर पदभार नाही दिला तर आम्ही भविष्यात आंदोलन करू। मुंडे साहेब तुम आगे बढ़ो, मुंडे साहेब तुम आगे बढ़ो। जय जवान, जय जवान। आणि आम्ही त्यांना दुधाभिषेकात तुकाराम मुंडे साहेब तुम आगे बढ़ो, तुकाराम मुंडे तुम आगे बढ़ो। अशाच बातम्या पाहण्यासाठी 112 पोलीस क्राईम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।